चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षात कुठलंही भांडण नाही। खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गैरसमज झाला आहे। कुठल्याही नगरसेवकाला बोलावलं नाही, स्वतःहून नगरसेवक आमच्याकडे आले। हायकमांड प्रत्यक्ष नगरसेवकांना विचारतील, कोण नगरसेवकांना घेऊन गेलं ते स्पष्ट होईल, अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। पक्षात कोणीही मालक नसतो, ज्येष्ठ नेत्यांची पक्ष वाढवणं हीच जबाबदारी असते। सगळ्यांना मिळून काम करावं लागतं, संयमानं बोलावं लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला। जुना इतिहास काढायला गेलं तर बाळू धानोरकर यांना काँग्रेस पक्षात मीच आणलं, मग त्यांचा प्रवेश झाला। प्रतिभा धानोरकर यांना घेऊन 6 वर्ष झाली। मीच मालक आहे असं म्हणणं ते योग्य ठरणार नाही। खासदार यांच्या गैरसमजातून वक्तव्य झालं असावा, संयम ठेवून बोलावं, त्यांचं राजकीय भविष्य मोठं आहे असंही ते म्हणाले। मला वाटतं कुठलंही भांडण नाही, त्यांचा गैरसमज आहे। मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही। स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले। आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला खासदार झाले म्हणजे काय जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाही। तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे। आम्ही गेली 25 वर्ष जिल्हा सांभाळतोय आणि अशा वेळेस थोडा संयम ठेवून काम करावं लागतं। एकत्र येऊन चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर करायचा आहे। नगरसेवक एकत्र हायकमांड सोबत बसून निर्णय घेतील, कार्यकर्ते जिवंत राहतील, सक्षम राहतील, तरच पक्ष जिवंत राहील, असंही वडेट्टीवार म्हणाले। आणि मी तर म्हटलं की जे काही नगरसेवक आहेत ते एकत्र बसतील, नेत्यांची गरज नाही। नगरसेवक एकत्र बसून हायकमांडच्या बरोबर बसून कोण महापौर ठरवायचा, कोण गटनेता ठरवायचा ते त्या सगळ्यांनी सांगतील आणि त्याप्रमाणेच करावं लागेल।